नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय माता दी, जय श्री श्याम. तर इथून बघू शकता बांद्रा टर्मिनसला आलो. जयपूरसाठी ट्रेन होती 5:30ची आणि आमचा प्रवास सुरू झाला. इथून खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जात होतं. त्यांचा बुलावा आला आणि आम्ही निघालो. प्रवास अतिशय सुंदर झाला आणि कळलंच नाही जयपूर कधी आलं स्टेशन, कारण माणसंच इतकी अनोळखी माणसं होती, पण ती ओळखीची झाली आणि असं वाटत होतं की वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो. कारण प्रवासात खूप सुंदर माणसं मिळाली, त्यामुळे प्रवास वाटला नाही. सगळी बाबांची कृपा. तर फायनली आम्ही जयपूरला पोचलो आणि जयपूर जंक्शन दिसत असेल तुम्हाला. हळूहळू स्टेशन येते तशी एक्साइटमेंट, आतुरता, दर्शनाची ओढ ही वाढत होती आणि फायनली आम्ही जयपूरला पोचत होतो आणि खरंच खूप छान वाटलं. तेव्हा अजूनच उत्सुकता होती आणि माणसंही खूप छान भेटल्यामुळे प्रवासात खूप मजा आली आम्हाला. गप्पा वगैरे सगळं चालू होतं. हसणं पण खूप, आम्ही इतकं हसलो ना की काय सांगू. त्याच्यानंतर आम्ही जयपूरवरून रावत मिष्टान कचोरीसाठी फेमस आहे जयपूर. त्याच्यामुळे तुम्ही जर जयपूरचे असतील त्यांना माहीतच असेल, पण जे जयपूरचे नसतील त्यांनी तर कचोरी नक्की ट्राय करा, कारण इकडची कचोरी फेमस आहे आणि अतिशय चविष्ट आहे एकदम. खायला तर खूप मस्त आहे. तर सकाळी आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. बसवरून आम्ही जयपूर ते रिंगस 60 किलोमीटर आहे, तिकडून आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही तिथून नंतर ऑटो केली. रिंगस टू खाटूश्याम, म्हणजे वैकुंठ धाम बोलतात त्याला. तो 16 किलोमीटरचा प्रवास होता. इकडून लोक रिंगसवरून चालत जातात. फाल्गुन महिन्यात तर इथे खूप गर्दी असते, एकादशी निमित्त. श्यामबाबांचा तेव्हा बड्डे असतो. तर भक्त चालत होती. आम्ही तर पहिल्यांदा गेलेलो, त्याच्यामुळे काही माहिती नव्हतं. एक्साइटमेंट होती कसं काय असेल, कारण नवीन सगळं आणि पहिल्यांदाच गेलेलो. आमच्याकडे बॅगा होत्या, नाहीतर आम्ही चालत गेलो असतो, कारण काही माहीत नसल्यामुळे आपल्याला. आणि इकडे बघू शकता झेंडे घेऊन जात होते आणि नारे लावत होते. जय श्री श्याम, 3 बाणधारी, हारे का सारा, खाटूश्याम हमारा, असे नारे लावत होते. इतकं सुंदर वाटत होतं. झेंडे तर बघा किती प्रकारचे, म्हणजे वेगवेगळे रंग. खूप छान वाटत होतं आणि खूप लोक चालत होती. म्हणजे असं नाही की जेंट्सच चालत होते, लेडीजही खूप होत्या आणि असेच नारे लावत होते जय श्री श्याम. आम्हीही नारे लावत होतो, कारण खूप छान वाटत होतं. जसे आपण देवांसाठी तर वेडे असतोच, पण देवही आपल्या भक्तांसाठी वेडे असतात. भक्तांची हाक देवांपर्यंत पोचते, आपण कुठेही असलो तरी. आणि देव आपल्याला बोलवतातच. जर मनात श्रद्धा असेल, देवांवरती जर विश्वास असेल, तर आपल्या भक्तांना देव नक्कीच बोलवतात, दर्शन देतात. तर त्याच पद्धतीने आमचंही खूप टाईमपासून चाललेलं खाटूबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो की कधी बाबा बोलवतील, आणि फायनली त्यांनी बोलवलं आणि आम्ही निघालो. काही ठरवलं नव्हतं, सगळं अचानक घडवून आलं आणि बाबांचीच कृपा. त्यांनी अचानक सगळं काही घडवून आणलं आणि त्यांनी फायनली आम्हाला बोलवलं. आणि बघू शकता इथे लोक कशी चालत आहेत. देवांना भक्तांकडून काही नको असतं, फक्त त्यांना विश्वास, प्रेम आणि आपले भक्त किती आपल्यावरती विश्वास ठेवतात हे जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे डोळे बंद करून देवांवरती विश्वास मी तर ठेवते, कारण देवच सर्व काही आहेत. त्याच्यामुळे बघू शकता तिकडचं परिसर बघा, आजूबाजूचा. झेंडे घेऊन बायकाही चालत होत्या, लहान मुलीही होत्या त्यांच्यासोबत. म्हणजे इतकं भारी वाटत होते, इतकं छान वाटत होतं. आणि गाडी घेऊन, म्हणजे गाडी पुढे स्पीकरचा आवाज, त्याच्यामध्ये बाबांचं गाणं लागलेलं आणि मागून लोक डान्स वगैरे करत चालत आहेत एकदम आनंदात वगैरे. ते बघताना पण इतकं छान वाटत होतं. आपलंही मन एकदम प्रसन्न असं भक्तिमय होऊन जातं. एक भक्तांमध्ये आपण पण देवांचे भक्त असतो, त्याच्यामुळे मग ते अजूनच आपण रंगून जातो. कशाचं भान उरत नाही, सुखदुःख काहीच वाटत नाही. जेव्हा देवांमध्ये आपण लीन होतो तेव्हा सुखदुःखांचा काही फरक पडत नाही आणि आपलं हृदय पण, आपलं मन तसं शांत, निर्मळ होऊन जातं. तसं सर्व काही आहे आणि खूप छान वाटतं. जेव्हा पण, मी तर तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा पण पूजा करते तर काहीही मागत नाही, कारण देवांना कळतं. न मागता बऱ्याचशा गोष्टी देवांना कळतात
आपल्याबद्दल. त्याच्यामुळे देवांना सांगायची काहीही गरज नसते. त्यांना सर्व काही दिसतं आणि सर्व काही ते बघत असतात. संकट आली तरी निवारण्यासाठी ताकदही देवच देतात. त्याच्यामुळे देवांना काही सांगायचं नसतं. फक्त निर्मळ मनाने त्यांची भक्ती सेवा करायची असते आणि ते भेटणंसुद्धा आपलं खूप मोठं भाग्य आहे. मी तर हे समजते की देवांची सेवा करायला भेटते, देव आपल्याला बोलवतात, हे पण आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. तर बघू शकता इकडे लोक कसे झेंडे घेऊन चालत आहेत. रिंगर्सवरून चालत असतात लोक वैकुंठापर्यंत. बघा इथे कशी गाणी चालत असतात देवांचं गाणं लावून. खूप छान वाटतं. अशा बऱ्याचशा गोष्टी शूटही केल्या आणि आम्ही त्यांच्यासोबत नारे लावत होतो, जय श्रीराम. खूप भारी वाटलं. आणि इथे बघा तुम्ही गुलाबाचं फूल घेऊन मी चालते आणि इकडे सगळं देवांचे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी देवांच्या इकडे सगळीकडे. आणि इथे गौमाताचंही दर्शन घेतलं, सुंदर असं सकाळचं. आणि इकडे जातानाच एक राधा माता आणि श्रीकृष्णांचं मंदिर लागलं, तिथेही दर्शन घेतलं. सुंदर मंदिर होतं, बघूनच एकदम प्रसन्न वाटलं. मग जाता जाता मंदिर लागलं, मग दर्शन घेतलं, कारण ते तसंच पुढे जाणं मला बरोबर वाटलं नाही. मग दर्शन घेतलं आधी श्रीकृष्ण आणि राधा माताचं. तुम्ही दर्शन घ्या. बघा किती सुंदर आहे ना मंदिर. मग तिथेच आपल्या महादेवांचीही पिंड होती, मग तिथेही दर्शन घेतलं आपल्या महादेवांचं. तुम्ही दर्शन घ्या. खूप सुंदर वाटलं. तिथे आरती होती, ती आरतीही बोललो. त्याच्यानंतर चालीसा होती, तीही वाचली. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. सकाळ सकाळ एकदम मन एकदम प्रसन्न झालं. बाहेरून असं शूट घेतलं. बघा किती सुंदर मंदिर आहे. मग तिथून आम्ही बाबांच्या दर्शनाला निघालो. चालतच होतं, थोडंसं लांब होतं तिथून. सगळेजण चालत होतं, आम्हीही चालत होतो. आणि बघा तिकडे लाईन होती, लाईनीत उभे होतो आणि वरती टी व्ही स्क्रीनवरती लाईव्ह बाबांचं दिसत आहे. दर्शन घ्या तुम्ही. माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांची काही इच्छा आणि अडचणी असते त्या दूर होऊ दे. तुमच्यावरती आशीर्वाद असू दे बाबांचा. बघू शकता गुलाबाचं फूल. काटूबाबांना गुलाबाचं फूल खूप आवडतं, त्याच्यामुळे गुलाबाचं फूल घेऊन गेलेले. अतिशय सुंदर आणि खूप आनंद होता मनामध्ये की कधी एकदा दर्शन घेते बाबांचं. आणि तिथे पोचल्यानंतर गर्दी म्हणजे लाईनीत उभं राहूनसुद्धा अजिबात त्रास होत नव्हता, की काही नाही. एकदम शांत मन झालेलं. काहीही मागितलं नाही, बस एवढंच मागितलं की तुमचा आशीर्वाद असा सदैव पाठीशी राहू दे सगळ्यांच्याच. तुम्हाला माहिती आहे का खाटूबाबांची स्टोरी सांगते मी तुम्हाला थोडक्यात. तर महादेवांनी खाटूबाबांना 3 बाण दिले होते आणि माता पार्वतीने 2 अटी सांगितल्या होत्या. एक तर दान आणि जो हरेल त्याच्या बाजूने उभं राहायचं. तर खाटूबाबा म्हणजे कोण? पांडवांचे भाऊ भीम आणि भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचचा मुलगा बर्बरी म्हणजेच खाटूबाबा. तर ना महाभारतात कृष्ण आणि अर्जुन खाटूबाबांना भेटायला आले आणि खाटूबाबा म्हणाले की जो पण हरेल मी त्याच्या बाजूने उभा राहील. तर म्हणजे पांडव हरतील तर कौरवांवर प्रहार करणार आणि जर कौरव हरतील तर पांडवांवर प्रहार करणार. तर श्रीकृष्ण साधूंचा वेश धारण करून खाटूबाबांसमोर आले आणि शीश दान करायला सांगितलं. तर जसे पार्वती मातेने सांगितल्या अटीनुसार त्यांनी शीशदान केले आणि ते करण्यापूर्वी त्यांनी त्या साधूंना आपले खरे रूप दाखवण्यास सांगितले. तर श्रीकृष्णांनी तर आपले खरे रूप दाखवले आणि त्यांना आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये माझ्या नावाने तुला ओळखले जाईल, तसेच तुझ्या दारी जो पण येईल त्याचे मी भाग्य बदलेल. अशी स्टोरी आहे. तर खरंच बाबांच्या जो पण दारी जातो त्याचं भाग्य बदलतं. जे पण दुःख असतात किंवा जे पण अडीअडचणी असतात त्या दूर होतात. देव आहे शेवटी, ते निवारतातच आणि आपल्या भक्तांना ते सामावून घेतातच. कारण आपल्याला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असतो आणि देव कधीच आपल्याला कोणत्या संकटात टाकत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही, एवढं मला समजतं. त्याच्यामुळे देवांवरती प्रचंड विश्वास आहे. आता बघा तुम्ही आपल्या बाबांचं दर्शन होतं, तुम्ही दर्शन घ्या.
जय श्री श्याम, जय श्री श्याम. खाटू बाबा तुमच्या इच्छा जेवढे पण सबस्क्रायबर पूर्ण करतील. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. पाणीपुरी घेतलेली पण तिला अजिबात चव नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही मका घेतला. म्हटलं एकच घेतला, कारण कसं आहे काय आहे काही माहीत नव्हतं, तर म्हणून एक घेतला. पण त्याने बनवलंच इतकं छान ना की तो खूप आवडला, चटपटीत मका मला. तर म्हटलं थोडंसं शूट घ्यावा हा कसा बनवते, कारण शेवटी म्हणजे रेसिपी चॅनल आणि त्याच्यात मला तर बनवायला खूप आवडतं. म्हटलं बघूया हा कशा पद्धतीने बनवते. त्याच्यामुळे बघितलं आणि नाही, छान चव पण छान होती आणि त्याने बनवलं पण छान. मसाले 2-3 टाकले, तर तुम्ही बघू शकता. मी व्हिडिओ घेतली आणि बनवलं त्यांनी छान, मला आवडलं. आणि मग एक घेतलेला, तर मग आम्ही 2 घेतले परत, कारण त्याने छान बनवलं आणि चव आली तोंडाला. सकाळपासून काही नाश्ता केला नव्हता, कारण ओढ एवढी लागलेली दर्शनाची आणि भूकसुद्धा लागली नव्हती आम्हाला. त्याच्यामुळे मग आम्ही काहीच खाल्लं वगैरे नव्हतं. म्हटलं नाही, दर्शन घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतरच. आणि माझं नेहमी असंच असतं, म्हणजे घरीसुद्धा मी आधी देवपूजा करते आणि नंतरच पाण्याचा घूटसुद्धा पित नाही, कारण मी देवपूजा केल्याशिवाय मी काही खात पित नाही. तर तसंच माझंही होतं आणि अजिबात भूकही लागली नाही. तर मग आम्ही दर्शन करून मग हा मका खाल्ला आणि तोंडाला चव आली आणि छान वाटलं. तर मग आम्ही परत अजून जास्त घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो. पनीर बुर्जी होती, दाल तडका आणि रोटी होती. मस्त होतं एकदम जेवण पण तिकडचं छान. आणि बासुरी आहे बघा श्रीकृष्णांच्या हातामध्ये, सुंदर असं. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तर माझी येईलच, तीही बघायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री श्याम. खाटू से आयो बाबा श्याम, देखो कीर्तन में। खाटू से आयो बाबा श्याम, देखो कीर्तन में। खाटू से आयो बाबा श्याम,